नमामि शंकर शिव हरिशंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायकांचे अनुभव या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत. हा अनुभव एका काकांचा आहे. त्यांनी नाव सांगायचं नाही असं बजावून सांगितलेलं आहे. काकांना कफाचा त्रास होता. पावसाळा थंडी चालू झाली की त्यांचा त्रास वाढायचा. त्यांचा कफ सुकायचा. एकदा त्यांचा असाच कफ सुकला होता आणि त्यांच्या घरच्यांना ते काही कळले नाही. थोड्या दिवसांनी काका खूप थकल्यासारखे वाटायला लागले होते. त्यांना घरी विचारलं की ते एकच उत्तर द्यायचे, मला काय झालंय? एकदा रात्री त्यांच्या राहत्या घरात त्यांच्या मुलीला काकांचं प्रेत दिसलं. असं एक नाही, दोन नाही, तब्बल 4 ते 5 वेळा झालं होतं. तेव्हा तिला थोडा डाऊट आला होता. तिने काकांना चेकअपसाठी नेलं होतं. काकांच्या सगळ्या टेस्ट झाल्या. त्यात निमोनिया दाखवला आणि त्यांच्या श्वासनलिकेमध्ये फॉरेन बॉडी एंटर आहे असं सांगितलेलं होतं. फॅमिली डॉक्टरांनी ताबडतोब त्यांना ॲडमिट करायला सांगितलं होतं. काकांच्या मुलीने त्यांना रात्री 10 वाजता ॲडमिट करण्यासाठी नेलं होतं. पण डॉक्टरांनी सरळ सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या जबाबदारीवर पेशंटला ॲडमिट करा. तिने तिच्या जबाबदारीवर पेशंटला ॲडमिटही केलं होतं. मग हॉस्पिटलमध्ये चेस्ट फिजिशियन आले. त्यांना दाखवलं. त्यांनी सांगितलं, काकांची उजवी लंग डॅमेज झालेली आहे. श्वासनलिकेमध्ये फॉरेन बॉडी एंटर झाली असल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत आहे. 2013 ते 2015 पर्यंत काकांना खूप त्रास चालू होता. काकांची ब्रोन्कोस्कोपी, कॅन्सर टेस्ट, टीबी टेस्ट अशा बऱ्याच काही टेस्ट, अगदी फुल बॉडी स्कॅन सुद्धा केलं होतं. हे सगळं करून झालं. काकांना घेऊन त्या फोर्टिस, हिंदुजा, आयकॉन ह्यासारख्या हॉस्पिटलमध्येही फिरल्या होत्या. अगदी त्यांनी कशात कमी नाही तर डॉक्टर अशोक महशूर हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनाही दाखवून झालं होतं. त्यांचीही ट्रीटमेंट चालू केली होती. पण काकांच्या लंगमध्ये कधी पाणी, कधी इन्फेक्शन, कधी कफ हे चालूच होतं. एकदा त्या ताईच्या मैत्रिणीने, "तू अग्निहोत्र कर," असं तिला सांगितलं होतं. अग्निहोत्र करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू तिला हव्या होत्या. ज्या मॅडमकडे त्या वस्तू ती घ्यायला गेली होती, तिथे तिला काही मिळालं नाही. पण तिथे एक ट्रीटमेंट चालू होती. तिला प्रश्न पडला, "ही कसली ट्रीटमेंट आहे?" तिने त्या मॅडमला विचारलं, की "ही कसली ट्रीटमेंट आहे? ह्याने काय होतं?" त्या मॅडमने तिला, "ही ट्रीटमेंट प्राणिक हिलिंगची आहे," असं सांगितलं. प्राणिक हिलिंग काय असतं हे तिला समजावलं. मग साहजिकच आपण आपल्या घरच्यांच्या काळजीसाठी एकदा बरं होऊ दे, ह्यासाठी आपण काही ना काहीतरी करत असतो. तसंच हिनेही ही प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट मेडिसिनसोबत चालू केली होती. काकांना तेव्हाही हवा तसा फरक पडलाच नाही. जवळ काका लास्ट स्टेपला गेले होते. काकांचा त्रास हा वाढतच होता. शेवटी ज्या मॅडमकडे प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट चालू होती, त्यांनी त्यांच्या गुरूंना विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, महामृत्युंजय जपाचं 11,111 वेळा हवन करा. त्या ताईने 1 फेब्रुवारी 2016 पासून 11,111 वेळा महामृत्युंजय जपाचं हवन करायला सुरुवात केली. ती रोज सकाळी 3 वाजता उठून हवन चालू करायची. दिवसभरामध्ये जसा वेळ मिळेल तसं ते हवन चालू होतं. ते हवन करताना तिला काकांचा आत्मा दिसायचा. तो कधी काळोखात जायचा तर कधी प्रकाशात असायचा. हे नेहमी चालू झालं. तिला प्रश्न पडायचा. ती महाराजांना सांगायची, "महाराज हे काय चाललंय? माझ्या बाबांना बरं करा. मी रोज मठात न चुकता चालत येईन." असं तिने सांगून मठात जायला सुरुवात केली होती. त्याच वेळेला तिचं देवी महात्म्य, स्वामी चरित्र अशी ही वाचनं चालू झाली होती. 7 मार्च 2016 ला 11,111 वेळा महामृत्युंजय जपाचं हवन पूर्ण झालं. काकांना मध्येच बरं वाटायचं तर काका मध्येच डाऊन व्हायचे. 27 ऑगस्ट 2016 ला काका सीरियस झाले. त्यांना आय-सी-यूमध्ये ॲडमिट केलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं, ह्यांच्या पाठीत पस झालाय. लंग डॅमेज आहे, ती काढावीच लागणार आणि फॉरेन बॉडीमुळे इन्फेक्शन झालेलं आहे. ते काही कमी होत नव्हतं. त्यांच्या भावाच्या ओळखीने काकांना केएम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्यांच्या फॅमिलीचा हा पहिला गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा अनुभव होता आणि त्या सांगतात तो अनुभव फार भयानक होता. त्यावेळेला काकांची अवस्था त्यांना बघवतही नव्हती. 8 ते 10 दिवस झाले. काकांमध्ये काही फरक पडत नव्हता. ती ताई रोज सकाळी 6 घर सोडायची. जाताना न चुकता मठात जायची आणि मगच हॉस्पिटलला जायची. जेव्हा तिच्या बाबांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं, त्यावेळेला घरी ते येतील की नाही हे कोणालाही
खरं वाटत नव्हतं. म्हणजे त्याची शाश्वतीच उरली नव्हती. अगदी तिची आई, भाऊ, बहीण ह्यांनाही वाटलं नव्हतं, की काका परत घरी येतील. पण जेव्हा काकांना केम हॉस्पिटलला घेऊन घरातून निघाले, तेव्हा तिने स्वामींना सांगितलं होतं, "जर माझे बाबांचं काही कमी जास्त होऊन बाबा जर घरी आले, तर तुम्ही ह्या घरात राहणार नाही. मी तुम्हाला या घरातून बाहेर काढेन आणि त्यानंतर स्वामीतला स्वा पण माझ्या तोंडून कधीही बाहेर पडणार नाही." असेच 10 ते 12 दिवस गेले. दिवसभर ही टेस्ट, ती टेस्ट असं चालू असायचं. दिवस असाच जायचा. पण तिथे त्या ताईने मार्क केलेली एक गोष्ट होती, की त्या काकांच्या बेडवर 2 कावळे रोज येऊन बसायचे. का? ते माहीत नाही. पण ते न चुकता यायचे तिथे. 10-12 दिवसांनी काकांमध्ये थोडा-थोडा फरक दिसायला लागला. काकांचा कफ सुकलेला होता, तो बाहेर पडायला लागला. त्यांना दुसऱ्या चांगल्या वॉर्डमध्ये नंतर शिफ्ट करण्यात आलं. त्या वॉर्डमध्ये स्वामींच्या कृपेने आणि काकांच्या पूर्वपुण्याईमुळे डॉक्टर एवढे भारी भेटले, की एखाद्या लहान मुलाला कसं भरवतो, तसे तिथले डॉक्टर काकांना भरवायला लागले. हळू काकांमध्ये प्रगती दिसायला लागली. त्याच्यानंतर श्वासनलिकेमध्ये जी फॉरेन बॉडी होती, त्यासाठी डॉक्टरांनी तिथे स्कोपी केली. पण जेव्हा स्कोपी केली, तेव्हा तिथे फॉरेन बॉडीच नव्हती. स्कोपीचा काकांना त्रासही नाही झाला. जेव्हा रिपोर्ट आले, तेव्हा त्याच्यामध्ये फॉरेन बॉडी नाही. डॉक्टर थक्क झाले. हे कसं शक्य झालं? डॉक्टरांनी विचारलं, "जर रिपोर्टमध्ये सलग 3 ते 4 वर्ष ती फॉरेन बॉडी दाखवत आहे, तर ती फॉरेन बॉडी आता कशी नाही?" ही सगळी महाराजांचीच कृपा होती. काकांना 2 सप्टेंबरला घरी आणलं. आजपर्यंत काकांना कधीही मागे वळून बघण्याची गरज भासलीच नाही. केएम हॉस्पिटलमध्ये सरळ सांगितलं होतं, लंग काढण्याची गरज नाही. पेशंट ओके आहे. ही सगळी महाराजांचीच कृपा होती. ती ताई रोज रात्री आई झोपल्यानंतर स्वामींना सगळं दिसतं, सगळं कळतं, तरीही दिवसभरात जे काही व्हायचं ते सगळं स्वामींना सांगायची. तिने पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण शेवटी तो पैसा कामी आलाच नाही किंवा जो पैसा खर्च केला त्याचा उपयोगही झाला नाही. शेवटी अध्यात्मानेच काकांना तारलं. महामृत्युंजय जपाचं हवन आणि शिवलीलामृताचा 11वा अध्याय. करते करवते स्वामी यांच्यामुळे काका बाहेर आले. शेवटी जिथे पैसा काम करत नाही ना, तिथे अध्यात्मच उपयोगी पडतो. हे सिद्ध झालं. पण घरात त्यांच्या आईला आणि त्यांच्या भावाला टेन्शन वेगळंच होतं. जर काकांचं काही कमी जास्त झालं असतं, तर हिने स्वामींचं काय केलं असतं? काकांना लहानपणापासून महादेवांचं वेड खूप होतं. म्हणून जिथे सर्व काही संपलं, तिथे महामृत्युंजय जपाच्या हवनाने काकांना तारलं आणि ते करवून घेणारे, करते करविते आपले स्वामीच होते. मग स्वामींना बोलल्याप्रमाणे रोज चालत ती मठात जायची. ते अगदी काका बरे होईपर्यंत. काकांना फार मोठ्या संकटातून महाराजांनी बाहेर काढले. एकच सांगेन, आज्ञेविना काळ ना नेई त्याला, परलोकही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पडू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जर माझा हा छोटासा अनुभव तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.